नमस्कार आणि राम राम मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे इन्फोटेक फोरम या यूट्यूब चॅनलवर। काही दिवस अगोदरच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5362 सदनिका व भूखंडसाठी विक्रींची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। यापैकी 5285 या सदनिका आहेत, तर 77 एकूण हे भूखंड विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। या लॉटरीमध्ये जी काही घरे आहेत, या घरांच्या किमती या 9.5 लाखापासून सुरुवात असून त्या 40-50 लाखांपर्यंत आहेत। पण सर्वसामान्यांना 15 ते 20 लाखांपर्यंत घरे ही परवडणारी असतात। त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये म्हाडाच्या कोकण मंडळाच्या लॉटरीमध्ये साधारणतः 15 लाखापर्यंत किंवा 15 लाखाच्या आतमध्ये असणारी घरे, 15 लाखापर्यंत असणारी घरे ही सर्वसामान्यांना परवडणारी असतात। ही घरे कोणत्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत, त्याचं क्षेत्रफळ, त्याची संख्या आणि तसेच ही घरे कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत, कोणत्या गटासाठी एकूण उपलब्ध आहेत, त्याबद्दलची सविस्तरपणे माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी पूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। जर या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल आणि सर्वात आधी तुम्हाला व्हिडिओ पाहता येईल। तसेच अपडेटसाठी फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा। चला तर मग सुरुवात करूया। काही दिवस अगोदरच म्हाडाच्या कोकण मंडळाकडून 5362 सदनिका व भूखंड विक्रीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली। या लॉटरीमधील घरे तसेच भूखंड हे लिलावाद्वारे विक्री करण्यात येणार नसून तर ते सदर लॉटरीच्या माध्यमातून विक्री करण्यात येणार आहे। म्हाडाचा उद्देश हा नेहमी सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळवून देणं हा आहे। पण म्हाडांच्या घरांच्या किमती या दिवसेंदिवस वाढत आहेत। पण जे सर्वसामान्य लोक आहेत त्यांना घरांच्या किमती या 30-40 लाख किंवा जे EWS गटामध्ये मोडत आहेत त्यांना 30-40 लाखाची घरे घेणे शक्य होत नाही। जे अर्जदार EWS गटामध्ये मोडतात आणि ते 15 ते 20 लाखापर्यंत किंवा जास्तीत जास्त 15 लाखापर्यंतचं घर घेऊ शकतात, असे अर्जदार खूप असतात। त्यामुळे या व्हिडिओमध्ये आपण फक्त 15 लाखापर्यंत किंवा 15 लाखाच्या आसपास एकूण किती घरे उपलब्ध आहेत, ती कोणत्या ठिकाणी उपलब्ध आहेत, कोणत्या गटासाठी आहेत, त्यांचं क्षेत्रफळ आणि त्यांची संख्या काय आहे, त्याबद्दलची आपण सविस्तरपणे माहिती घेऊया। या लॉटरीमध्ये एकूण 15 लाखाच्या आसपास 247 घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। तसेच या लॉटरीमधील 77 भूखंड जे आहेत ते सुद्धा सर्वसामान्य लोक म्हणजे 15 लाख 20 लाखापर्यंत घेऊ शकतात। अशा प्रकारे एकूण 247 सदनिका आणि 77 भूखंड हे 15 ते 20 लाखाच्या आसपास किंवा फक्त आपण 15 लाखापर्यंत हे अर्जदार किंवा सर्वसामान्य लोक सहजपणे घेऊ शकतात आणि याची सविस्तर माहिती आपण आता घेऊया। सर्वात पहिल्यांदा संकेत क्रमांक 396A, विलेज शीळ, ठाणे, मिसेस चल्मा इन्फ्रा प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड, दोस्ती प्लॅनेट नॉर्थ, नियर शीळफाटा, ठाणे या ठिकाणी SC TT ME ARGP या उत्पन्न गटासाठी या सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत। त्यांचा बिल्टअप एरिया हा 40.7 ते 48.2 स्क्वेअर मीटर एवढा असणार आहे। तसेच याचा कार्पेट एरिया हा 34.2 ते 35.17 चौरस मीटर एवढा असणार आहे। आणि या ठिकाणच्या घरांच्या किमती या 13,54,400 ते 16,04,000 पर्यंत असणार आहेत। म्हणजे 34.2 चौरस मीटरचं जे घर आहे ते 13,54,400 रुपयांना मिळणार आहे आणि 35.17 चौरस मीटरचं जे घर आहे ते 16,04,000 मिळणार आहे। तसेच या ठिकाणी जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर अनामत रक्कम ही 10,000 रुपये असणार आहे आणि या ठिकाणी एकूण 10 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे। तसेच या ठिकाणचा रेरा नंबर सुद्धा दिलेला आहे। संकेत क्रमांक 405A, शुभम मोनोलिथ, तिसगाव, कल्याण, ठाणे, गौरी विनायक बिल्डर्स अँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, शुभम मोनोलिथ, श्री साई विनायक दर्शन, गवळीनगर, अमराई, तिसगाव, कल्याणीस या ठिकाणी ही घरे आहेत। आणि या ठिकाणी PH DF MP MLA MLC त्याच्यानंतर CG आणि जनरल पब्लिक यांच्यासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत। या ठिकाणच्या घरांचा बिल्टअप एरिया हा 28.72 चौरस मीटर ते 34.02 चौरस मीटर एवढा आहे आणि कार्पेट एरिया हा 24.45 चौरस मीटर ते 28.98 चौरस मीटर एवढा आहे। या ठिकाणच्या घरांची किंमत ही 9,55,800 ते 11,32,100 रुपयांपर्यंत आहे। म्हणजे 24.45 स्क्वेअर फूटचं घर हे 9,55,800ला मिळणार आहे आणि 28.98 चौरस मीटरचं घर हे 11,32,100 रुपयांना मिळणार आहे। या ठिकाणी जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर अनामत रक्कम ही 5,000 रुपये भरायची आहे आणि या ठिकाणी एकूण
7 सदनिका या उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यानंतर संकेत क्रमांक 407A सर्वोदय सिम्फनी सी विंग कांचनगाव डोंबिवली ईस्ट स्वस्तिक रिअल्टर्स सर्वोदय सिम्फनी अपोजिट अंबर विस्टा ऑफ 90 फीट रोड ठाकुर्ली ईस्ट या ठिकाणी ही जी घरे आहेत, या ठिकाणी ही घरे जी SC ST DT PH DF ME AR आणि जनरल पब्लिक यांच्यासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या ठिकाणच्या घरांचा बिल्टअप एरिया 38.97 ते 63.58 चौरस मीटर एवढा आहे. म्हणजे या ठिकाणी 1 BHK आणि 2 BHKची घरे उपलब्ध आहेत. तर यांचा कार्पेट एरिया हा 30.1 ते 49.1 चौरस मीटर एवढा आहे आणि या घरांची किंमत ही 12,96,900 ते 21,15,700 रुपयापर्यंत आहे. या ठिकाणी जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर यासाठी भरायची अनामत रक्कम ही 10,000 रुपये आहे आणि या ठिकाणी एकूण 14 या सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेत क्रमांक 418 DPVG व्हेंचर्स ही EWS गटासाठी घरे आहेत. पाम बीच रोड प्लॉट नंबर 9B सेक्टर 20 सानपाडा नवी मुंबई या ठिकाणी फक्त जनरल पब्लिक या गटासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि या ठिकाणच्या घरांचा बिल्टअप एरिया हा 41.29 चौरस मीटर असून तर कार्पेट एरिया हा 29.06 चौरस मीटर एवढा आहे. तसेच या घरांच्या किमती या 14,42,700 रुपये एवढी आहे. या ठिकाणी जर घर घ्यायचं असेल तर यासाठी भराव्याची अनामत रक्कम ही 5,000 रुपये आहे आणि या ठिकाणी एकूण 2 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेत क्रमांक 430 धरती धन कन्स्ट्रक्शन सर्वे नंबर 411D मौजे बोळिंज तालुका वसई जिल्हा पालघर या ठिकाणची ही जी घरे आहेत CG AR GP SC SC NT JR FF PH DF EX MP MLA MLC ME आणि SG गटासाठी ही उपलब्ध करून दिलेली आहेत. या ठिकाणच्या घरांचा बिल्टअप एरिया हा 38.06 चौरस मीटर आहे तर कार्पेट एरिया हा 26.48 चौरस मीटर एवढा आहे. तर या ठिकाणच्या घरांची किंमत ही 13,29,900 रुपये एवढी आहे आणि या ठिकाणी जर घर घेणार असाल तर त्यासाठी भराव्याची अनामत रक्कम ही 5,000 रुपये आहे आणि या ठिकाणी एकूण 37 घरे ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. संकेत क्रमांक 432 रिलायबल रिअल टच सातिवली तालुका वसई जिल्हा पालघर सर्वे नंबर 3 आणि 4 विलेज नेक्स्ट टू सातिवली तलाव वसई ईस्ट पालघर या ठिकाणी घरे आहेत. SC NT PH EX EX SG आणि जनरल पब्लिक यांच्यासाठी ही घरे उपलब्ध आहेत. बिल्टअप एरिया हा 27.72 ते 29.22 चौरस मीटर एवढा असून कार्पेट एरिया हा 21.3 ते 22.45 चौरस मीटर एवढा आहे. तर घरांच्या किमती या 9,68,600 ते 10,21,000 रुपयापर्यंत आहेत आणि या ठिकाणी जर घर घ्यायचं असेल तर त्यासाठी भराव्याची अनामत रक्कम ही 5,000 रुपये असून या ठिकाणी एकूण 10 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेत क्रमांक 433 रिलायबल रिअल टच सातिवली तालुका वसई जिल्हा पालघर सर्वे नंबर 3-4 विलेज नेक्स्ट टू सातिवली विलेज वसई पालघर या ठिकाणी SC ST JR FF PH DF EX MP MLA MLC ME SG आणि जनरल पब्लिक यांच्यासाठी ही घरे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. तर त्यांचा बिल्टअप एरिया हा 40.38 चौरस मीटर ते 50.8 चौरस मीटर एवढा असून घरांचा कार्पेट एरिया हा 31.03 ते 39.03 एवढा असून घरांच्या किमती या 14,11,000 ते 17,75,000 रुपयापर्यंत आहेत आणि या ठिकाणी जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर भराव्याची अनामत रक्कम ही 10,000 रुपये आहे आणि या ठिकाणी एकूण 26 सदनिका उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. संकेत क्रमांक 414A होरायझन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड उसरघर संदप तालुका कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी विलेज उसरघर संदप तालुका कल्याण जिल्हा ठाणे या ठिकाणी SC ST NT DT JR FF PH DF EX MP MLA MLC ME SG CG AR आणि GP या गटांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत घरे. तर या घरांचा बिल्टअप एरिया हा 44.76 चौरस मीटर एवढा असून कार्पेट एरिया हा 28.08 चौरस मीटर एवढा आहे. तर घरांची किंमत ही 13,40,500 रुपये एवढी असून अनामत रक्कम ही 5,000 रुपये एवढी आहे. या ठिकाणी एकूण सदनिका 141 उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता ही सर्व घरे झाली ही जी 15 लाखाच्या आसपास मिळत होती
एकूण ही 247 घरे आहेत. आता 77 हे भूखंड आहेत. तर ते भूखंड कोणते आहेत आपण त्याची माहिती घेऊया. संकेत क्रमांक 5A MIG साठी सिरियल नंबर 42 मौजे कुळगाव बदलापूर तालुका अंबरनाथ जिल्हा ठाणे नियर श्री स्वामी समर्थ मंदिर म्हाडा कॉलनी जनरल पब्लिक गटासाठी या ठिकाणी स्क्वेअर फीट जो एरिया या ठिकाणी जो बिल्टअप एरिया आहे तो दिलेला नाही आहे, कारण हे भूखंड आहेत. तर या भूखंडाचा कार्पेट एरिया हा 76 चौरस मीटर एवढा आहे. तर त्याची किंमत ही 6,66,520 रुपये आहे. तर या ठिकाणी भरायची अनामत रक्कम ही 15,000 रुपये एवढी आहे आणि हा एकच भूखंड उपलब्ध आहे. यानंतरचे 76 भूखंड हे संकेत क्रमांक 253B सिरियल नंबर 148 आणि 49 ओरोस तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी प्लॉट आहेत. बिसाइड्स जेल हेडक्वार्टर्स ओरोस जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी हे जे भूखंड आहे ते SC ST DT JR FF DF EX MP MLA MLC ME SG CG AR आणि जनरल पब्लिक गटासाठी आहेत. तर या भूखंडांचा कार्पेट एरिया हा 59.3 ते 177.65 चौरस मीटर एवढा आहे आणि या भूखंडांची किंमत ही 3,83,489 रुपये ते 11,48,851 रुपयापर्यंत आहे आणि यासाठी भरायची अनामत रक्कम ही 20,000 रुपये आहे. तसेच या ठिकाणी एकूण 76 भूखंड हे विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. अशाच प्रकारची वेगवेगळी आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी इन्फोटेक फोरम चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेलवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन येईल आणि व्हिडिओ पाहता येईल. लाईक करा, शेअर करा. काही अडचण किंवा सजेशन असल्यास कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.